नमस्कार. राजकारण या विषयामध्ये महेश तानके सर्वांचं स्वागत करतो. आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती आणि शहापूर विधानसभेच्या संदर्भामध्ये आपण राजकारण या सदराखाली चर्चा करणार आहोत. शिवसेनेने बंडखोरी केल्या संदर्भामध्ये आपण 2 भाग आपण यापूर्वी प्रकाशित केलेले आहेत आणि आज शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अविनाश शिंगे माघार घेतील अशा पद्धतीची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षामध्ये मुदत संपल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की अविनाश शिंगे यांनी उमेदवारी अर्ज जो होता तो कायम ठेवलेला आहे. त्यांना शिट्टी निशाणी मिळालेली आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीला एक संपादकीय या विषयावर केलं होतं त्या अनुषंगाने आपण जे भाकीत केलं होतं की शहापूरमध्ये यावेळी दुरंगी नव्हे तर चौरंगी लढत बघायला मिळेल, तर तशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि यावेळी महायुती, महाविकास आघाडी, जिजाऊ संघटना आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशा पद्धतीची चौरंगी लढत, ज्याला काटेकी टक्कर अशा पद्धतीचं आपण संबोधलं तर ते वावगे ठरणार नाही अशा पद्धतीची लढत शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार, खरं म्हणजे उमेदवार उद्यापासूनच प्रचाराला लागतील. त्याच्यामध्ये पांडुरंग बरोरा महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा आणि त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या प्रचाराचा नारळ सुद्धा उद्याच फुटणार असल्याच्या मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्यामुळे एक प्रकारे त्यांनी श्रीगणेशा जरी केला असला किंवा उद्या करणार असला तरी प्रत्यक्षामध्ये जर विचार केला तर या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह जे आहे ते बहुपरिचित चिन्ह आहे. त्याच्यामुळे चिन्ह घेऊन जाण्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जी कसरत आहे ती कसरत मात्र या दोन्ही उमेदवारांना करावी लागणार नाही. दुसरीकडे आपण जर बघितलं तर जिजाऊ संघटनेच्या रंजना उघडा यांना शिलाई मशीन निशाणी दिलेली आहे. अर्थात शिलाई मशीन ही चिन्ह जरी नवं असलं तरी नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिजाऊ पक्षाकडून शिलाई मशीन हेच लोकसभेला चिन्ह होतं आणि ते चिन्ह त्यांना पुन्हा मिळाल्यामुळे त्यांना सुद्धा जो प्रचार करणं आहे किंवा चिन्ह पोचवणे आहे हे काही कठीण जाणार नाही. कारण यापूर्वीच भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिजाऊ संघटनेने या चिन्हावर लढवलेला आहे आणि विशेष म्हणजे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये या चिन्हावर सर्वाधिक मतं त्यांना मिळालेली आहेत. त्याच्यामुळे त्यांचाही प्रचार जोरदार सुरू होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या संदर्भामध्ये शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं आपण यापूर्वी सांगितलं होतं आणि तशाच पद्धतीची परिस्थिती जर आपण बघितली तर अविनाश शिंगे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, शिवसेना पुरस्कृत उमेदवार, यांना शिट्टी ही निशाणी मिळालेली आहे आणि या शिट्टी निशाणीच्या माध्यमातून त्यांना प्रचार करावा लागणार आहे. अर्थात हे चिन्ह सुद्धा एकेकाळी बहुजन विकास आघाडीकडे हे चिन्ह होतं. त्याच्यामुळं त्याचाही चांगल्या पद्धतीचा प्रचार यापूर्वी झालेला आहे आणि शिट्टी हे लोकमानसामध्ये प्रसिद्ध असलेलं अशा पद्धतीचं चिन्ह असल्यामुळे या 4ही उमेदवारांची आता खऱ्या अर्थानं कसरत होणार आहे. दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी आपण विषय घेतला पाहिजे की निशाणी साधण्याचा फटका तुतारीच्या उमेदवारांना अनेक वेळा लोकसभेमध्ये बसल्याचं आपण बघतो. अनेक ठिकाणी ज्याला पिपाणी असं आपण म्हणतो, ट्रम्पेट, तर ते निशाणी सुद्धा यावेळी बहुजन विकास सेनेचे ज्या उमेदवार आहेत रमाबाळू शेंडे यांना मिळालेले आहेत. त्याच्यामुळे ते तुतारीचे मतं खातील का असाही प्रश्न सध्या प्रचारामध्ये किंवा विचारला जातोय. तर त्या संदर्भामध्ये बहुजन विकास सेना हा नवीन पक्ष आहे. यांचा प्रचाराचे मुद्दे कसे असतील, ते कितपर्यंत प्रचार करण्यामध्ये यशस्वी ठरतात यावर ते किती मतं खातात याचं गणित अवलंबून आहे. मात्र या ठिकाणी एक मात्र नक्की आहे की काटेकी टक्कर ही 4 लोकांच्या मध्ये होणार असल्याचं दिसतंय. प्रचाराला उद्यापासून सुरुवात होणार आहे. आज माघारी घेण्याच्या दिवशी कदाचित शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील असं वाटलं होतं. मात्र या संदर्भामध्ये मिळालेल्या माहितीनुसार स्वतः खासदार बाळामामा म्हात्रे हे सुद्धा शहापूरमध्ये आले होते. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची विनवणी केली, मनधरणी केली. मात्र या संदर्भामध्ये शिवसैनिक जे प्रमुख पदाधिकारी आहेत शिवसेनेचे हे अडून राहिल्याचं लक्षात आलं आणि त्याच्यामुळे त्यांनी तो आपला उमेदवारी अर्ज कदाचित त्यांच्या बैठकीमध्ये काहीतरी बिनसला असेल आणि त्याच्यामुळे त्यांचा अर्ज हा या ठिकाणी राहिलेला आहे.
कदाचित एक पाऊल पुढे जाऊन सर्वांनी जर विचार केला असता, म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी एकत्र येऊन जर विचार केला असता, तर कदाचित अविनाश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज माघारी गेला असता आणि त्यांचा उमेदवारी जर अर्ज माघारी गेला असता तर महाविकास आघाडीचं पारडं या अधिक पद्धतीनं जड झालं असतं. तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला शिवसेनेची मतं, म्हणजे एक संघ शिवसेना ठेवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललंय अशा पद्धतीनं सांगितलं जात असलं तरी सुद्धा काहींच्या मते शिवसेनेची बरीचशी मतं ही मागच्या वेळेप्रमाणेच दौलत दरोडा यांच्याकडे जातील असं बोललं जात होतं. आणि जर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची मतं जर दौलत दरोडा यांच्याकडे जाणार असतील तर पांडुरंग बरोरा यांना तशा पद्धतीनं जी मतं ऑलरेडी दौलत दरोडा यांना जाणार होती ती मतं पांडुरंग बरोरांना पडणार नव्हती, ती मतं जर वेगळी होणार असतील तर पांडुरंग बरोरा यांचा एका दृष्टिकोनातून फायदा होऊ शकतो अशाही तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. आणि त्या अनुषंगाने एकूणच जर विचार केला तर मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चोरून लपून मतं फार कमी जात असतात, पण उघडपणे मात्र विरोध जर करायचा असेल तर मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसू शकतो. आज शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये मतं घेणार आहेत. कदाचित आपण ज्या पद्धतीने चर्चा करतो किंवा चर्चा ऐकायला मिळते त्या अनुषंगाने काही मंडळी ही शिवसेनेची काही मंडळी मागच्या वेळीप्रमाणे सुद्धा, म्हणजे मागच्या वेळी सुद्धा राष्ट्रवादीची ताकद नसताना सुद्धा शिवसेनेने मदत केली म्हणूनच दौलत दरोडा यांचा विजय सहज सोपा झाला. तर तशाच पद्धतीनं यावेळी सुद्धा होण्याची शक्यता असल्यामुळे पांडुरंग बरोरा यांना कदाचित वाटलं असेल की शिवसेनेची मतं जर तिकडे जाणार असतील तर तिकडे आपली काटेकी टक्कर होणार आहे, त्याच्यामुळे ती जर मतं जर सेपरेट राहणार असतील तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. हा विचार कदाचित पांडुरंग बरोरा यांनी केला असेल. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारीचा अर्ज शिवसेनेचा माघारी घेण्यासंदर्भामध्ये ज्या काही तडजोडी करायला हव्या होत्या त्या झाल्या नाहीत अशा पद्धतीनं दिसतंय. मात्र नेमका याचा फटका नक्की कोणाला बसणार आहे या आगामी काही काळामध्ये आपल्याला कळणार आहे. तुर्तात मात्र जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना होता. मात्र या दृष्टिकोनातून ज्यावेळी उमेदवारी अर्ज जाहीर केला, उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने जाहीर केलं की आम्ही अपक्ष उमेदवार उभा करतो. मात्र त्यावेळी संपूर्ण शिवसेना एक संघ राहील असं वाटलं होतं, मात्र तशी परिस्थिती दिसली नाही. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी साधारणपणे चंद्रकांत जाधव जे इच्छुक उमेदवार होते शिवसेनेतून, मनोज बागुल जे इच्छुक उमेदवार होते, जे शिवसेनेचे एक डॅशिंग नेते संबोधले जातात ते अरुण शेलार, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते कैलासवासी विठ्ठल बेरे यांचे चिरंजीव राजेंद्र बेरे, ही सगळी मंडळी महाविकास आघाडीचं काम करण्यास असल्याची त्यांनी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केलं होतं. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या पद्धतीनं एकसंघ शिवसेना राहील अशा पद्धतीनं वाटलं होतं, त्याच्यामध्ये थोडेफार का प्रमाणात होईना मात्र फाटाफूट झाल्याचं दिसतंय. अर्थात किती मतं शिवसेनेची पांडुरंग बरोरा यांना जातात, आता ज्यांनी डायरेक्ट समर्थन केलेलं आहे ती मात्र तो एक जमेची बाजू पांडुरंग बरोरा यांना दिसते आणि त्या माध्यमातून शिवसेनेची किती मतं ही जी मंडळी ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे ती मतं किती खेचतात याच्यावर पांडुरंग बरोरा यांचं गणित बरंचसं अवलंबून आहे. मात्र शिवसेना अखंड राहावी किंवा शिवसेनेचं संघटन टिकून राहावं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसू नये या दृष्टिकोनातून जरी पाऊल उचललं गेलं असलं तरी मात्र या ठिकाणी शिवसेना दुभंगल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. दुसऱ्या बाजूला जे जिजाऊ संघटनेचे उमेदवार आहेत रंजना उगडा यांना सुद्धा जिजाऊची जी काही मतं आहेत त्याच्यामध्ये जे उमेदवार होते लोकसभेचे जिजाऊ संघटनेचे प्रमुख निलेश सांबळे यांना ज्या पद्धतीनं मतं पडली होती तेवढीच मतं कदाचित पडणार नाहीत, परंतु बऱ्याच मोठा एक वाटा या ठिकाणी मतांचा स्वतःची बेगमी जी जिजाऊ संघटनेकडे आहे त्याच्यामध्ये जर शिंदे गटाची काही मतं जी दौलत दरोडा यांना पडणार नाहीत किंवा कपिल पाटील समर्थक जी भारतीय जनता पार्टीची मतं आहेत जी रंजना उगडा यांचं काम करतील अशा पद्धतीचं बोललं जातं, तर ती मतं जर यांना मिळाली तर ती सुद्धा काटेकी टक्कर होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिजाऊकडे सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतं मिळू शकतात. त्याच्यामुळे एकूणच आता जर विचार केला तर आजच्या घडीला चारीचे चारी उमेदवार हे तुल्यबल झाल्याचं दिसतंय. याच्यामध्ये आता जे काही अपक्ष उमेदवार आहेत किंवा छोट्या मोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत
हे किती मतं खातात, एकूण मतांची मतसंख्या किंवा ज्या दिवशी मत होईल त्यावेळी नेमकी मतांची टक्केवारी किती होते यावर बरंचसं गणित अवलंबून आहे. मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं आम्ही भाकीत केलं होतं की यावेळी मात्र आतापर्यंत शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही लढाई झाल्या त्या दुरंगी लढाई झाल्या होत्या, मात्र यावेळी चौरंगी लढत होईल अशा पद्धतीचं भाकीत आम्ही यापूर्वीच संपादकीयच्या माध्यमातून वर्तवलं होतं. ते खरं झाल्याचं दिसतंय. आणि या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी, महायुती, त्याचबरोबर जिजाऊ संघटना आणि शिवसेना स्थानिक कार्यकर्त्यांचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार अविनाश शिंगे अशा पद्धतीची लढाई आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या संदर्भामध्ये नेमका कोण कशामध्ये प्रचारामध्ये आघाडी कशी घेतो याच्यावरून पुढचं भविष्य किंवा उमेदवार नेमका कशा पद्धतीनं जाईल, उमेदवार कशा पद्धतीनं मतं खेचेल हे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला लक्षात राहणार आहे किंवा आपल्याला दिसणार आहे. प्रदर्शन त्याचं होणार आहे. प्रचारामध्ये कोण पुढे जातो, आजच्या घडीला खऱ्या अर्थानं प्रचार सुरू झाला नाही, उद्यापासून खऱ्या अर्थानं प्रचार सुरू होईल आणि या प्रचारामध्ये कोण कशी आघाडी घेतो याच्यावरून त्याचं मताधिक्य कशा पद्धतीचं असणार हे त्यावरून आपल्याला लक्षात येणार आहे. एक मात्र खरं आहे की काही मतं जी असतात साधारणपणे 15-20% मतं असतात, ही कुठल्याच पार्टीची किंवा कुठल्या विचाराची मतं नसतात. ही मतं अशी असतात की ज्यांचा माहोल तयार झालेला आहे किंवा जो विजयाच्या अत्यंत जवळ आहे अशा व्यक्तीलाच आपलं मत फुकट जाऊ नये असा विचार करणारी काही टक्केवारी मतदारांची असते. आणि हे मतदार माहोल ज्याचा क्रिएट झालेला आहे त्याचा माहोल बघून त्याला मतदान करतात. तर माहोल अगदी चांगल्या पद्धतीनं करण्यामध्ये कोण यशस्वी होतो याच्यावरून ती मतं त्याच्याकडे डायव्हर्ट होतील. तर त्या दृष्टिकोनातून चारही उमेदवारांना झगडावं लागणार आहे, जे मात्र त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी दिसतंय. एवढं मात्र खरं की शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज माघारीची मुदत संपल्यानंतर आपल्या एकूण जी यादी जाहीर झालेली आहे त्या यादीच्या प्रमाणे आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दुरंगीऐवजी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. हे जे भाकीत वर्तवलं होतं ते भाकीत आज खरं ठरलेलं आहे.